महिलेला काहीतरी करायचंय, तशी त्याच्यातलीच मी एक होते. तर स्वतःच्या इन्कम मध्ये जो आनंद असतो, मग तो 10 रुपये असू द्या किंवा 10,000 रुपये असू द्या, तर ते आपले असतात. काम हे तुमचं पॅशन पाहिजे, मग ते कुठलंही असो. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्या बरोबर आहेत आरती भोसले मॅडम, ज्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करतात. आज त्यांना आम्हाला बोलवून खूप आनंद होत आहे. वेलकम मॅम. थँक्यू सो मच. आम्हाला तुमची जर्नी ऐकायला आवडेल, तुम्ही काय काय करता ते ऐकायला आवडेल, पण सगळ्यात आधी तुमचं थोडासा इंट्रोडक्शन आम्हाला द्याल. येस, माझं पूर्ण नाव आरती चेतन भोसले आणि मी मूळची पुण्याचीच आहे. सासर माझं बारामतीचं आहे, पण माहेर माझं इथलंच आहे. आणि मला एक 1.5 वर्षांचा मुलगा आहे. त्याच्यानंतर आत्ता सध्या म्हणजे हाऊसवाईफ असून मी वर्क फ्रॉम होम म्हटलात तरी चालेल, ते करते. आणि वाटलं होतं की आपल्याला मला आता 3 वर्ष झाली जसं माझं लग्न झालं. माझा थोडासा अगोदर मी रिअल इस्टेट मध्ये होते. 10 वर्ष मी रिअल इस्टेट मध्ये केलं ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून. त्याच्यानंतर अचानकच म्हणजे लग्न झालं. मग थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा जॉब नाही करायचा, थोडंसं बिझनेस म्हणत होते की करा म्हणून. येस, रिस्ट्रिक्शन आले. मग काही महिन्यातच मग मला प्रेग्नेंट राहिले मी, आणि मग पिलू झालाय. मग पिलू झाल्यानंतर ऑलमोस्ट जर्नी तुम्हाला माहितीच आहे की लहान बाळाला सांभाळणे वगैरे. पण कुठेतरी असं वाटायचं त्या सांभाळता की अरे आपण आपली ओळख विसरत चाललो आहे का. मान्य की एका आईची पण एक जबाबदारी असते, मुलाला सांभाळणं, घर सांभाळणं. पण एक असं वाटायचं की अरे नाही आरती, की काहीतरी मिस होतंय, किंवा आणि चिडचिड व्हायची त्या काळामध्ये. सतत कंटिन्युअसली काम आणि किचन आणि बाळ, चेंजेस असतात. येस येस लग्न, त्यानंतर नवीनच आई झालेलो असतो, इमोशन्स वरती असतात, ते खूपच सगळंच पटापट आपल्या आयुष्यात खूप वेगळ्याने घडत असतं. आणि त्याच्यात आपण एक इंडिपेंडंट मधनं डायरेक्टली डिपेंडंट वरती जेव्हा येतो, इट्स व्हेरी हॉरिबल थिंग ऍक्च्युली. आणि मग त्यानंतर असं हळूहळू ठीक आहे, म्हणजे एक वर्ष गेलं. मग वाटलं की नाही काहीतरी करायचंय. मग मी शेवटी अगोदर ऑनलाईन रिसेलिंगचा व्यवसाय सुरू केला होता. पण थोडंसं सेलिंगचं आणि रिअल इस्टेटचं असल्यामुळे त्याच्यात काही थोडी मला मजा येईना. मग नंतर वाटलं की एक प्लॅटफॉर्म मिळाला, एक डी-ड्रीम कंपनी आहे नेटवर्क मार्केटिंग. तर त्याच्यामध्ये मी जॉईन झाले कशासाठी, कारण की तिथं मला एक कन्सेप्ट खूप आवडली की तुम्ही घरी तर बसताय, म्हणजे घरी बसून तुम्हाला काम करायचंय, राईट. म्हणजे एक ऍडव्हर्टाईज होती वर्क फ्रॉम होम, म्हणजे तुम्ही त्याला वर्क फ्रॉम होम म्हणू शकता. की घरी बसून तुम्ही 2 ते 3 तास देऊन, म्हणजे प्रत्येक महिलांनी की ज्यांना शक्य नाहीये की बाळामुळे म्हणा किंवा काही फॅमिलीमध्ये जॉब अलाउड नाहीयेत, पण प्रत्येक महिलेला काहीतरी करायचंय. आणि की स्वतःची ओळख कुठेतरी असं विसरू नये म्हणून प्रत्येकासाठी माझं हेच सांगण्यात आलं की प्रत्येक महिलेने काहीतरी करावं. तशी त्याच्यातलीच मी एक होते. वाटलं होतं की वेळ मिळेल न मिळेल, पण नाही आरती काहीतरी करायचंय म्हणून एक उतरले त्या ह्याच्यामध्ये. आणि नाही म्हटलं तर थोडं काही दिवस की यश नाही आलं, की नर्वसनेस आला की अरे नाही, नेटवर्क मार्केटिंग बद्दल थोडंसं नेगेटिव्हनेस आहे मार्केटमध्ये. पण तसं नाहीये. म्हणजे तुम्ही जर युट्यूबला वगैरे सर्च केलात की व्हॉट इज नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, म्हणजे गव्हर्नमेंटने सुद्धा अप्रुव्हल दिलेला आहे त्या गोष्टींना, डायरेक्ट सेलिंगच्या. तर त्या जर्नीमधनं मग कम्प्लीट करता करता अशा एक महिलांना आम्ही अशांना भेटायचो की ज्यांना खरंच कामाची गरज आहे, ज्या फ्रस्ट्रेट झाल्यात घरी बसून, आणि फक्त किचन आणि मूल किंवा किचन आणि घर असं पाहायला ज्यांना नको झालंय, किंवा स्वतःची काहीतरी ओळख बनवायची, स्वतः मैत्रिणींमध्ये यायचंय, महिलांमध्ये मिक्सअप व्हायचंय, अशांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. आणि तो तर आहेच, विशेष म्हणजे त्यातनं तुम्हाला स्वतःच काहीतरी कमवण्यासाठी तो इन्कम पण मिळतोय, असं आहे. म्हणजे तुम्ही आमच्या कंपनीमध्ये तुम्ही वीकली तुमची पे आउट होतो. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे जसं तुम्ही महिलांना मेंबर करत जाता आणि जॉईन करत जाता, तसं तसं कंपनी तुम्हाला पे आउट करत जाते. अर्थात काही ते हर्बल आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे, बट त्याच्यामध्ये आपल्याला सेलिंग वगैरे काही करायचं नाहीये. फक्त तुम्ही
जॉईन करायचा, समूह वाढवायचा. म्हणजे नेटवर्क मार्केटिंग याला. हा, तर मला स्टार्टिंगला यश नाही आलं, पण नंतर जसं जसं मी हळूहळू पुढे जात गेले, तर मला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता की अरे नाही आरती, खूप छान पद्धतीने हे चालले. थोडीशी इकडे तिकडे तारेवरची कसरत चालली होती, पण मला इतकी मजा येत होती की नाही, म्हणजे मी खूप हॅपी होते की स्वतःचा पॉकेट मनी, म्हणजे नवऱ्याकडे दर महिन्याला की बाबा मला पैसे द्या म्हणून. कारण की स्वतःचं इन्कम आणि जरी नवरा असू द्यात किंवा वडील असू द्यात, शेवटी फरक पडतो. तर स्वतःच्या इन्कम मध्ये जो आनंद असतो, मग तो 10 रुपये असू द्या किंवा 10,000 रुपये असू द्या, तर ते आपले असतात. आणि त्याला कोणी विचारणार नाही की तुम्ही कुठे खर्च करताय, किती खर्च करताय, काय खर्च करताय. म्हणून मला आपल्यासाठी ठेवता येतात, आपल्याला जशी इन्व्हेस्टमेंट करायची असते तशी करता येते. मला तर घरातल्या वस्तू खरेदी करायला आवडतात आणि कंटिन्यू असं होतं की हे घ्यायचंय का ते घ्यायचंय, आणि प्रत्येक वेळी आपण कुणाकडून घेऊ नाही शकत. त्याच्यामुळे फायनान्शियल लिटरसी महिलांमध्ये असणं खूप गरजेची गोष्ट आहे. थोडासा स्वतःच्या पायावर उभं असणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे 5,000चा असू दे, 10,000चा असू दे, लाख रुपयाचा असू दे, पण स्वतःच्या पायावर उभं राहा, हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट थिंग गोष्ट आहे. रिअल इस्टेट मधनं तुम्ही इकडे शिफ्ट झालात, लग्न हेच कारण होतं? हो, लग्न हेच कारण होतं, कारण की रिअल इस्टेटमध्ये पण बरंच म्हणजे मला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे अजूनही म्हणजे ज्या कंपनीजमध्ये मी काम केलेलं आहे ती लोक अजूनही वाट बघतात की आरती मॅडम तुम्ही या, पण नाही, कारण की मी येस फ्री. आणि त्याच्यामध्ये कसं ना, तुम्ही फिजिकली स्वतः जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत ते नाही शक्य. आणि मध्यंतरी मी स्वतःची कंपनी पण एस्टॅब्लिश केली होती, पण टीम वर्क असल्याशिवाय तुम्ही कामच करू शकत नाही. म्हणजे एकटं माणूस तुम्ही काहीच करू शकत नाही. पण असं होतं की काही टीम मला नाही चांगली मिळाली, आणि त्याच्यानंतरच मग सडनली लग्न झालं. आणि मग लग्न झाल्यानंतर की बाबा नाही, बाबा आपल्या घरात नाही चालत जॉब करणं, म्हणून हा प्लॅटफॉर्म निवडला मी की वर्क फ्रॉम होम आणि स्वतःसाठी काहीतरी करणं. 1.5 वर्षाचा मुलगा आहे म्हणाला तुम्ही, तुम्हाला कसं मॅनेज होतं घर काम? तुमचं वर्क फ्रॉम होम आहे, किती तास तुम्ही तुमच्या कामाला देता, कसं तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढत असाल, फॅमिलीसाठी काढत असाल, तर कसं मॅनेज करता हे सगळं? सकाळी खरं सांगायचं म्हटलं तर 6 वाजता उठायचं. 6 वाजता उठल्यानंतर घरातलं, कारण की छोटा असल्यामुळे तो मध्ये मध्ये उठतच असतो, थोडंसं घरातलं पाहायचं, नंतर त्यालाही पाहायचं. त्याच्यानंतर 10 नंतर की बाबा फोन यायला माझ्या टीमचे चालू होतात, मॅडम मग हे मेंबर आहेत, मग कारण की त्यांचीही मीटिंग घ्यावी लागते, त्यांनाही वेळ द्यावा लागतो. पण थोडंसं कुठेतरी ॲडजस्ट करत आपलं चालतं. मग दुपारपर्यंत सगळं माझ्याकडे तशी बाई आहे का, मला फक्त स्वयंपाक आणि बाळ सांभाळायचं आहे, तेवढं आहे. पण थोडीशी तारेवरची कसरत असते, पण त्याच्यातनंही आनंद मिळतो की चला काहीतरी होतंय. कारण की पॅशन असल्याशिवाय, म्हणजे काम हे तुमचं पॅशन पाहिजे, मग ते कुठलंही असो, की त्यातनं तुम्हाला आनंद मिळतोय ते तुम्ही नक्कीच जोपासलं तर तुम्हाला नक्कीच छान वाटेल, असं मला वाटतं. आणि आवड आणि काम जर एकत्र केलं तर काम केल्यासारखं वाटत नाही. येस येस, आवडतं काम असेल, उगाच करत असाल फक्त पैसे मिळवायचे म्हणून पण नाही होत ते. एक तुम्ही स्वतःची आवड जर जोपासत असाल आणि त्याच्यातनंच काहीतरी इन्कम सोर्स तर अवेलेबल करून घेत असाल तर त्याचा खूपच फायदा होतो. तुमचे आवडतं पुस्तक? कादंबरी म्हणाले मृत्युंजय माझं आवडतं पुस्तक. पहिल्यांदा आन्सर ऐकला मी कालपासून खूप एक्सपेक्ट करत होते, आज मी पहिल्यांदा बोललात. तुमची आवडती व्यक्ती? पॉलिटिकल ओके, असं आवडती व्यक्ती म्हणण्यापेक्षा सिंधुताई सपकाळ, म्हणजे त्यांची जी जर्नी, येस, म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यांना. तुमची आवडीची शांत प्लेस? माझी बेडरूम, आणि तिथे मी एकटी असणं. ओके, तुम्हाला आतापर्यंत मिळालेली वर्स्ट ॲडवाइस की तू काहीच करू शकत नाही, तू फक्त टाइमपास करते. आणि त्यांना जे हे असं वाटतं की मी टाइमपास करते, ऍक्च्युली तो टाइमपास नसतो, पण ती माझ्यासाठी खूप वर्स्ट ॲडवाइस असते, तरी पण मी शांत बसते. नाही, कधी कधी नेगेटिव्ह असलेल्या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह कडे घेऊन जातात. राईट. येस, खूप चांगली ॲडवाइस तुम्ही आतापर्यंत रिसीव्ह केलेली? की आरती, तुझ्याकडे बघितलं की एक स्पार्कल निर्माण,
वा. अशा ज्या कमेंट्स असतात ना, त्या कमेंट्स जे बटरफ्लाईज तयार करतात त्यांनी आपली खरंच स्माईल हे होते, मोठी होते, आणि जो काही आपल्या आजूबाजूचा ऑरा असतो तो पण अजून फुलतो. माझ्याकडे एक महिला आहे जी म्हणजे शेतकरी म्हणू शकाल तुम्ही, म्हणजे अगदी फक्त घरातलं आणि शेतातलं पाहायचं, पण त्यांनी फक्त माझ्यामुळे कंपनी जॉईन केली की मॅडम मला ती डी ड्रीम वगैरे कंपनी माहित नाही, पण तुमचं जे बोलणं आहे आणि मला माहित आहे की तुम्ही आम्हाला साथ देणार आणि तुम्हीच आम्हाला पुढे नेणार, तर तुमचं जे बोलणं आहे ना, त्या बोलण्यामुळे आम्हाला खरंच खूप प्रेरणा मिळते आणि म्हणूनच मी जॉईन होते. ते ऍडजस्ट करेल. आणि लिटरली त्या महिला आता एवढ्या इन्स्पायर होऊन, म्हणजे ज्या अशा बोलू शकत नव्हत्या की लाज वाटायची त्यांना की अरे कसं काय सांगायचं, कारण की शेतकरी म्हटल्यावरती तेवढं फक्त घर आणि शेत असं असायचं. पण आज त्या महिला लिटरली आठवड्याला कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये घेत आहेत. आणि त्या रोज असं एकदाही होत नाही की त्या मला रोज फोन करत नाही की ताई मला हे केवळ तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि असे बरेच जण आहेत की ज्यांनी एक इन्स्पिरेशन म्हणून की नाही आरती चल तू आहेस ना, मग आम्ही होतो. आणि त्यांचा बट ऑफ बेस्ट सक्सेस खूप छान झालेला आहे. किती लोक आहेत मॅम तुमच्या टीम मध्ये आता? 58 लोक आहेत. 58 लोक. आणि कधीपासून करता तुम्ही? हार्डली मी एक 3 ते 4 महिने झालेले आहेत. 3 ते 4 महिने झाले. खूपच छान. येस, कारण की काय ना, लवकर ग्रो झाली. येस, कारण की माझं सतत मी माझ्या टीमला इन्स्पिरेशन मोटिवेशनचे हे सांगत असते, मोटिवेट करत असते, कारण की आपण आपल्या टीमला मोटिवेट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांना ज्या दिवशी वाटेल ना की नाही मॅडम फक्त आपल्याकडे लक्ष देत नाहीये की स्वतः, मग टीम तिथे स्लो होणार आणि त्यांचं जे काम करायचा उत्साह आहे तो कमी होणार. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या टीम सोबत राहणं, भले तुमचा एखादा कस्टमर तो नंतर येऊ द्या किंवा तो गेला तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या टीमकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे, कारण की त्यांच्यामुळेच आज तुम्ही आहात. असं होतं. आज आपल्या बरोबर होत्या आरती भोसले मॅडम. त्यांच्या स्पार्कनी तुम्हाला प्रेरणा मिळेल. त्यांच्या टीम मध्ये आता 50च्या वरती लोक काम करत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना नक्की ते काय करतायत आणि कसं करतायत हे जाणून घ्यावं. वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी ते तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. आज आपल्या बरोबर आरती भोसले मॅडम होत्या. धन्यवाद मॅम, तुम्ही इथे आलात, मला खूप छान वाटलं. थँक्यू. महिलेनं काहीतरी करायला पाहिजे. आणि भारत इंडिपेंडेंट झालाय असं म्हणतो आपण, पण महिला इंडिपेंडेंट अजूनही झालेली नाहीये. 80% महिला म्हणू शकतो आपण, पण 20% महिला अशाही कुठेतरी आहेत की त्यांना बंधनात झाल्यासारखं वाटतंय. पण असं नाहीये की तुम्ही स्वतःलाच वेळ द्या, स्वतःकडे लक्ष द्या, हेच माझं सांगणं आहे प्रत्येक महिलेला. थँक्यू.